2024ला टीईटी परीक्षेला आलेला टीईटी पेपर 2 ला आलेला हा प्रश्न आहे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराचा अभ्यास करत असताना सगळे अलंकार आपल्याला येणं गरजेचं आहे. त्याची वेगळं पण काय हे समजणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्षात इथं आपल्या लक्षात आलं की दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. आता निर्जीव वस्तू पुढे सरकणार नाही. निर्जीव वस्तू मानवी कल्पना जेव्हा सजीवाप्रमाणे काम करतात तेव्हा तिथं चेतना गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजे आपलं उत्तर असणार हे 2 नंबरचं. आता निर्जीव वस्तू मानवी कल्पना सजीवाप्रमाणे कार्य करत असतील तर ते चेतना गुणोक्ती अलंकार होतो. चेतना गुणोक्ती अलंकाराचे धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिरंगी, चापा बोलेना चापा चालेना, चापा कंत करी काही केल्या फुलेना, अशी बरीच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. बाकीच्या पर्यायांचा जर विचार केला तर यमक अलंकार म्हणजे काय, तर कवितेच्या चरणात मध्येच ठराविक ठिकाणी अर्थानं भिन्नता परंतु उच्चाराने समानता असणारा अलंकार म्हणजे यमक अलंकार असतो. त्याचबरोबर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना, जणू जणू काय भासे वाटे गमी, असे काही शब्द जर ज्या अलंकाराच्या काव्यरचनेमध्ये येत असतील तर त्याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणायचं. आणि 2 गोष्टीतील साधर्म्य दाखवण्यासाठी समसमानसारखा परिप्रमाणे गततुल्य सदृश्य वाणी जसे तसे असे जर शब्द आले तर उपमा अलंकार होतो. परंतु इथं निर्जीव वस्तू मानवी कल्पना सजीवाप्रमाणे कार्य करत होती म्हणून याचं उत्तर 2 नंबर आहे. तर टीईटी परीक्षेतला पडलेले जे उदाहरण आहेत हे सगळे अशा पद्धतीने तुम्हाला घेतले जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.